Yeah, I hope you guys able to see my screen, right? Please confirm everyone. Yeah. All right. So last session we have seen the e-pills and nested e-pills. Okay, so nested e-pills we have are discussing, but that time there is a electricity issue. That's why we are not able to continue. So we will discuss again the e part. Okay, or we can say the nested e means multiple LC there. So that's why we can call as a nested if, right? So nested if else means we have the multiple conditions. We wanted to check the multiple conditions. In that case, we are going to discuss as a, or we are going to check as a nested ifs, right? So here, first we are trying to check as a if the number is equal to 0. So that means this is a positive number. Okay, if number we have set as an like minus or something, right? So in that case this number is a negative. Okay, and if the number that count, basically we have checking that in between. So in that case, console dot write line, here we can set as a condition here between. Okay, so means greater than 100 and less than 200 means, that means it is between 100 and 200. So likewise, okay. So these are just, we have to check the conditions, means multiple conditions how we are handling. So that is nested evils. ज्यावेळेस आपल्याला मल्टिपल कंडिशन हँडल करायचे असतील, म्हणजे एकापेक्षा जास्त और मल्टिपल कंडिशन्स आपल्याला वी कॅन यूज विथ द हेल्प ऑफ नेस्टेड इक्वेल्स. ओके, आता ज्यावेळेस इन केस बघा, आता नंबर जर सपोज इथं आपण 55 दिला, तर तो कुठं जाईल, कोण सांगू शकेल? सो या केसमध्ये बघा, नंबर 55 दिला, राईट? तर तो कुठं जाईल, म्हणजे कोणत्या ब्लॉकमध्ये जाईल, कोण सांगू शकेल ऍट दिस पॉइंट? नंबर आपण 55 दिला, तर इथं काय चेक करणार, नंबर इज इक्वल टू 0 असेल तर ह्याच्यामध्ये जाणार, 0च्या खाली असेल तर इथं जाणार. जर 100 आणि 200 मध्ये असेल तर असं आपण लिहिले. तर नंबर ज्यावेळेस आपण 55 देतो, तर त्यावेळेस कोणत्या कंडिशन मध्ये आपली कंडिशन सॅटिस्फाय होईल? LC block. एलसिफ और ओनली एल्स? एलसिफ मध्ये कुठं जाईल, जर इथं जर बघितलं 100 आणि 200च्या मध्ये असेल तर इथं जाणार, आणि बिलो जर हा 0 असेल, म्हणजे मायनस वगैरे दिला असेल. Else मध्ये मध्ये या, सो console dot write line below. We can try कंडिशन कसे सॅटिस्फाय होतात आपण ट्राय करू जस्ट. तर नेस्टेड इफ मीन्स वी कॅन, इफ यू इन अ केस if you wanted to check multiple conditions. Okay, so that is a example of nested if else. ओके, तर इथं पहिल्यांदा काय केलं, चेक नंबर इज इक्वल टू 0 नाही,
नंबर इक्वल टू झिरो आहे का नाही. आता इथं बघा, इथं आपण कंडिशन चेक काय करतोय, नंबर, आता या कंडिशन मध्ये बी इथं गेला नाही ब्लॉक ऑफ कोड, राईट. तर आता एल्स मध्ये गेला, राईट. एल्स मध्ये गेला, राईट. जसं आपण एक्सपेक्ट केलं तर तसं त्या पद्धतीने एक्स एक्स एल्स मध्ये गेला. आता ही जी कंडिशन लिहिली आपण, ही कंडिशन वर्क होईल नाही होईल ह्यासाठी कसे चेक करायचं, तर ह्याला टेक्निकली आपण राईट केलेलं कोड, पण हे लॉजिकली वर्क होते नाही होते, तर त्यासाठी आपण क्यू कॉलचा ऑप्शन आहे, तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं, ओके. तेवढाच पार्ट म्हणजे इफच्या आतमधला पार्ट सिलेक्ट करायचा, ओके. परत एकदा दाखवतोय, इफच्या आतमधला तेवढाच ब्लॉक सिलेक्ट करायचा, ब्रॅकेट त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं नाही, तर राईट क्लिक करायचं, क्विक वॉच, ओके. त्याच्यामध्ये आता बघा, ही कंडिशन कधी फॉल कशी कशी सॅटिस्फाय होते बघा, नंबर म्हणजे जे आपण कंडिशन लावले इथं फॉल्स येते, म्हणजे फॉल्स काय येते, तर कारण नंबर हा 100 आणि 200च्या मध्ये नंबर नसल्यामुळे इथं फॉल्स येते, राईट. तर आता हे गेलं एल्स मध्ये, एल्स पार्ट मध्ये गेले, करेक्ट आहे. तर आपण आता काय करतोय, सपोज बघा इथं आपण आता व्हॅल्यू दिली 0, ओके. आपण डायरेक्ट काय करतोय, इथून आपल्याला डायरेक्ट आपला कोड हा इथं आणायचा आहे, राईट. तर स्टेप बाय स्टेप यायचं नाही आपल्याला, म्हणजे स्टेप बाय स्टेप बघा तुम्हाला स्टेप 10 F10 करत यायला लागेल, त्यापेक्षा तसं यायचं नाही, डायरेक्ट स्किप करून आपल्याला जिथं लावायचं तिथं आणायचं आहे, राईट. नंबर इक्वल टू 0, कन्सोल डॉट राईट लाईन, दिस नंबर इज पॉझिटिव्ह, ओके. म्हणजे नंबर इज इक्वल टू 0 असेल तर पॉझिटिव्ह झाला, राईट. तर वरती गेला, तिथून बाहेर पडला, तर सपोज लेट सी कन्सिडर, वी कॅन कन्सिडर असं -0. इट इज कन्सिडर्ड -0, म्हणजे झिरोच कन्सिडर होते ते, त्याला आपल्याला व्हॅल्यू द्यायला लागेल, ओके. सो तर तसं असेल तर आपल्या त्या केसमध्ये आपलं नंबर जर निगेटिव्ह चेक करत असेल, म्हणजे 0 पेक्षा खाली व्हॅल्यू असेल, -10 किंवा -5 असे काही व्हॅल्यू असेल, तर तो त्या केसमध्ये या ब्लॉकमध्ये जाणार, ओके. जर बघा आता आपण व्हॅल्यू देतो इथं 1110, ओके. तर 1110 गेलं तर एक्सपेक्टेड आउटपुट आपलं यायला पाहिजे हे, तर वी कॅन चेक. तर आपण बघू शकतो, आपण 1110 दिले, राईट. 1110 दिल्यामुळे आपलं आउटपुट जे आलं आहे ते आउटपुट आलं, दिस इज अवर आउटपुट, ओके. द नंबर बिटवीन 100 अँड 100 to 200, म्हणजे ज्या बिटवीन नंबर आहे त्यामुळे तो नंबर इथं प्रिंट होणार, राईट. सो दिस इज द एक्झाम्पल, वी कॅन से दिस इज द रिअल टाइम एक्झाम्पल ऑफ इफ एल्स इफ, और वी कॅन से द नेस्टेड इफ एल्स. म्हणजे मल्टिपल एल्स इफ आहेत, मल्टिपल कंडिशन आहेत, म्हणजे 0 चेक केलं, निगेटिव्ह चेक केलं, त्यानंतर 100 to 200 रेंज आहे, त्यानंतर आपल्याला सपोज 200 टू सपोज 500 रेंज द्यायची आहे, किंवा अबव 1000 द्यायचं आहे, किंवा वॉट एव्हर, बऱ्याचशा कंडिशन आपण देऊ शकतो. त्या कंडिशनमध्ये जिथं सॅटिस्फाय होईल त्या कंडिशनमध्ये आपल्याला ब्लॉक ऑफ कोड, आपण जस्ट तिथं काय करतो, मेसेज प्रिंट केलं, पण इन टेक्निकली आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली तर वॉट एव्हर आपल्याला जे काही लॉजिक लिहायचं आहे, किंवा काही मेथड लिहायची आहे, किंवा वॉट एव्हर जे काही लिहायचं आहे ते आपण त्याच्यानंतर आपण लिहू शकतो, राईट. क्लिअर आहे सगळ्यांना. इफ एल्स इफ और नेस्टेड इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स म्हणजे मल्टिपल कंडिशन आपण राईट करतो, दॅट इज कॉल्ड एज अ नेस्टेड इफ एल्स, ओके. मल्टिपल कंडिशन्स असतात, ते सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला एफ एल्स लिहावं लागतं. सो दॅट इज द यूज, म्हणजे जर सिम्पल दोन कंडिशन असतील तर आयदर इफ किंवा एल्स, फक्त एकच चेक करायचं आहे तर आपण इफ वापरतो.
तर आपल्याला हे नसेल तर ते, किंवा ते नसेल तर दुसरं, बरेचसे ऑप्शन असतात, बरेचसे कंडिशन असतात, त्या केसमध्ये आपण हे नेस्टेड इपेल्स यूज करतो. सगळ्यांना समजलेलं आहे? एव्हरीवन, येस और नो? Write message in chat with us, guys. Everyone, anyone having any doubt, any clarity, any confusion? त्याचा यूज का केला जातो, तर जसं आपण इथे एक जनरेट केली सिनेरिओ, ओके, तर नंबर आपल्याला ज्या प्रकारे नंबर आपण देतो त्या प्रकारे आपल्याला कंडिशन्स अप्लाय करायचे आहेत. ओके, सो दॅट इज द यूज ऑफ नेस्टेड इफ एल्स. ओके, तर या कंडिशन आहेत, म्हणजे एक एक्झाम्पलमध्ये आपण कंडिशन दिली, वॉट एव्हर आपल्याला कंडिशन लावतात तर ह्याच्यामध्ये आपण काय केले, ऑपरेटर्स यूज केले, जे आपण ऑपरेटर्स बघितले होते. राईट, जे ऑपरेटर आपण यूज केले ते ऑपरेटर आपण यूज केले तिथं. ऑल राईट, सो ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे, मेन पार्ट, दॅट इज हे जे आपण बघितलं आता सध्या, ई पेपेल्स आणि नेस्टेड आपण हे टाईप बघितले. ओके, आता ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे लुपिंग स्टेटमेंट. ओके, मेन कॅटेगरी आहे लुपिंगचे स्टेटमेंट. ओके, आता आपण बघितलं ब्रांचिंग स्टेटमेंट. आता ह्याच्यानंतर बघायचं आपल्याला इटरेशन किंवा लुपिंग स्टेटमेंट. त्याच्यामध्ये वाईल लूप, डू वाईल लूप, फॉर लूप, फॉर इच. सो दीज आर दी एक्झाम्पल ऑफ दॅट. राईट. लुपिंग स्टेटमेंट, तर लुपिंग मध्ये पहिला टाईप बघतो आपण, जो मेन टाईप आहे पहिला. आता यामध्ये फॉर लूप कशाला यूज करायचं, नंतर स्विच केस कधी यूज करायची. ओके, तर फर्स्ट आपण बघतोय, सपोज लेट्स कन्सिडर स्विच केस. स्विच, स्विच मध्ये काय असतं. ओके, आता स्विच आपण डेफिनेशन बघितली की नॉर्मली कसं, आता ईपेल्स मध्ये आपण कसं प्रत्येक कंडिशन वन बाय वन आपण चेक करतो. राईट, प्रत्येक कंडिशन आपण वन बाय वन आपण नॉर्मली चेक करतो. तसं स्विच केसमध्ये डायरेक्टली आपल्याला एक स्विच डिफाईन करायला लागते. ओके, स्विच एक डिफाईन करायला लागते आणि त्या स्विचनुसार आपण इम्प्लिमेंटेशन आपलं वर्क करतो. राईट, सपोज आता एक एक्झाम्पल घ्या जनरली. आता स्विच कधी कुठं वापरलं जातं, तर ज्या ठिकाणी आपले काही फिक्स टाईप ऑफ कंडिशन असतात, म्हणजे आपल्याला सपोज आपले जे काही वीकमध्ये 7 डे आहेत, तर डे आपले 7च राहणार आहेत, म्हणजे त्यात काही चेंज होणार नाही. किंवा मंथ, इयरमध्ये 12 मंथ आहेत. ज्या केसमध्ये आता बघा, वीकमध्ये आपले 7 डेज असतात. राईट, तर युजरकडून इनपुट आलं सपोज 7. राईट, तर 7 आला तर 7 म्हणजे साठी आपण एक नंबर, त्या नंबरसाठी एक स्पेसिफिक आपण कंडिशन सेट करतोय. राईट, तर ती कंडिशन कोणती असली पाहिजे, किंवा त्याला कोणती व्हॅल्यू असली पाहिजे, हे आपल्याला सेट करता येतं विथ द हेल्प ऑफ स्विच केस. म्हणजे स्विचने डायरेक्टली वन बाय वन चेक करणार नाही, जिथं आपली केस आहे त्या केस मॅच होते तिथंच आपलं डायरेक्ट जाणार. ओके, तर कसं लिहायचं, त्याची कंडिशन कसे असतात हे आपण स्टेप बाय स्टेप बघूया. ओके, पहिल्यांदा आपण इथे इंटिजर मध्ये एक व्हॅल्यू डिफाईन करतोय, सपोज डे इक्वल टू, सपोज त्याला एक व्हॅल्यू देतोय 3. ओके, 3 दिल्यानंतर सपोज स्विच डे. केस 1, बघा आता केस 1 लिहायचं आपल्याला. ओके, जर 1 आलं तर त्यासाठी कोणता डे डिस्प्ले करायचा आहे, सपोज कन्सोल डॉट राईट लाईन, सपोज लेट्स कन्सिडर मंडे करू आपण. ओके, मंडे म्हणजे आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू इथं डिस्प्ले होतात, म्हणजे 1 जर इनपुट दिलं तर डायरेक्ट तो मंडेला जाणार. त्यानंतर इथं ब्रेक,
तिथून खाली आपला कोड एक्झिक्यूट होत नाही. ओके. केस 2, कन्सोल डॉट राईट लाईन. आता 2 साठी आपल्याला द्यायचंय सॉरी ट्यूजडे. केस 3, त्याच्यानंतर असतं ब्रेक. ब्रेक म्हणजे तो आपला फ्लो जो आहे एक्झिक्युशनचा जो फ्लो आहे तो फ्लो आपला ब्रेक होणार, म्हणजे स्टॉप होणार तिथं. तिथून पुढे तो एक्झिक्यूट करणार नाही. दॅट्स वाय वी कॅन यूज एज अ ब्रेक. कन्सोल डॉट राईट लाईन वेन्सडे, वेन्सडे. ओके. कन्सोल डॉट राईट लाईन केस 5, नेक्स्ट इज अ फ्रायडे. आता बघा याच्या व्यतिरिक्त जर कोणती केस आली तर आपल्या वर्किंग डेज फक्त बघायचं होतं. ओके. याच्या व्यतिरिक्त जर एखादी केस कोणती आली, लेट्स कन्सिडर एनी केस, राईट. तर आपल्याला काय करायचं आहे, जस्ट वी हॅव टू सेट एज अ विकेंड. ओके. आता आपण त्याला नंबर द्यायचा नाही आपल्याला. एनी एनी म्हणजे सपोज 1 to 5 मध्ये आले तर तो जाणार पर्टिक्युलर त्या पर्टिक्युलर वीकडेजमध्ये, राईट. त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही आली सपोज, आता आपण त्याला सेट करतो डिफॉल्ट, त्याला असं म्हणतात डिफॉल्ट. ओके. डिफॉल्टचे इम्प्लिमेंटेशन कसं असतं, डिफॉल्ट म्हणजे आपण कोणतीही केस ज्यावेळेस सेट करतो, राईट. सो लेट्स कन्सिडर वीकेंड. म्हणजे आपण एखाद्या लेट्स कन्सिडर 7 दिलं आपण, तर इट इज कन्सिडर्ड एज वीकेंड. 6 दिलं, इट इज कन्सिडर एज अ ऑब्विसली वीकेंड. ओके. आता बघा, हे कोड प्रॉपर ह्याच्यामध्ये असला पाहिजे. त्यासाठी आपण काल तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आता लाईन एक आत आहे, एक लाईन बाहेर आहे, वॉट एव्हर, तर मॅन्युअली करत बसायचं नाही. तर मॅन्युअली इम्प्लिमेंटेशनमध्ये कसं असतं मॅन्युअली, तर हे केस हा बाहेर असतो इथं, राईट. केस बाहेर असतो आणि त्याच्या आतमध्ये ते इम्प्लिमेंटेशन. त्यासाठी आपल्याला लाईनला अरेंजमेंट करण्यासाठी Ctrl+K+D हे बटन प्रेस करायचं. तर सगळे अरेंजमेंट बघा आता तुम्ही इथे जर तुम्ही बघितलं Ctrl+K+D, कीबोर्डचं बटन प्रेस करायचं Ctrl+K+D ॲट अ टाइम. तर हे इम्प्लिमेंटेशन असं केसेस ह्या एका लाईनमध्ये येणार, बाकी त्यातलं इम्प्लिमेंटेशन हे आतमध्ये असणार. तर रिस्ट्रक्चरिंग किंवा आपल्याला फॉर्मॅट करायचं असेल कोड लिहिलेला एकदम स्टँडर्ड वेमध्ये, तर त्यासाठी बटन प्रेस करायचं Ctrl+K+D. लाईन्स ऑटोमॅटिकली रिअरेंज करतात, राईट. ऑल राईट. तर हे इम्प्लिमेंटेशन आहे स्विच केसचं. त्याच्यानंतर आपण बघू आता कसं वर्क होतंय. ओके. आता हे स्विचचे जे एक्झिक्युशन आहे, 1 बाय 1 कोणतीही लाईन तो जाऊन बघत नाही. डायरेक्टली जिथं स्विच केस आहे त्या केसला डायरेक्टली तो जम्प करतो. आता हे म्हणजे कसं बघा, प्रत्येक कंडिशन चेक करतो, म्हणजे आयदर तो हाय नाही. ओके. स्विचमध्ये तसं नाही. स्विचमध्ये पहिल्यांदा त्याला व्हॅल्यू मिळेल. ओके. स्विचला गेला तो. आता इथं स्विचला गेल्यानंतर त्याच्या पुढं डे आणि आहे काय व्हॅल्यू, कोणती डे आणि 3 व्हॅल्यू आहे. तर नॉर्मल बघा मध्ये काय करतो आपण, प्रत्येक कंडिशन ॲटलिस्ट आपण जातो, तर डिबगर तर आपला जातो. तर ह्याच्यामध्ये तसं नाही. डिबगर डायरेक्टली आता बघा 3 आहे, तर डिबगर आपला इथे येणार डायरेक्ट. आता आपण डिबग करतो लाईन बाय लाईन. ओके. डायरेक्ट आपले डायरेक्ट आतमध्ये जाणार. तुम्ही दुसरे जे ब्लॉक आहेत, दुसरे जे ब्लॉक्स असतात तिथं, म्हणजे
दुसऱ्या ज्या केसेस आहेत, ओके, त्या केसला आपण कुठेही जात नाही, डायरेक्टली जिथं आपली केस सॅटिस्फाय होते त्या केसमध्ये आपण डायरेक्ट जातो. ओके. आणि त्याच्यानंतर आपण इथं बघू शकतो, इथं ब्रेक झालं. ओके, ब्रेक झाल्यानंतर तिथून बाहेर म्हणजे जे काही एक्झिक्युशन जे असतं आपलं प्रोग्रामचं, तर व्हेरी फास्ट होतं स्विच केस. राईट. समजते सगळ्यांना? इथं आपण केसची व्हॅल्यू दिली, इथं व्हॅल्यू दिल्यानंतर तो डायरेक्टली केसच्या आतमध्ये जाणार तिथं, आणि इथून डायरेक्टली बाहेर पडणार. म्हणजे ह्याच्या केसमध्ये काय आहे, केसची कंडिशन काय लावली ते तिथं म्हणजे केसेस चेक करणार नाही. त्याचं स्पेसिफिकली आपण काय करतो, स्विच म्हणजे बरोबर जिथं आपल्याला जायचं आहे, ओके, त्या कंडिशनमध्ये तिथं आपण स्विच करतो. तर दॅट इज अ यूज ऑफ स्विच. म्हणजे प्रत्येक लाईन, प्रत्येक केसमध्ये काय आहे, केस कशासाठी आहे, केसमध्ये किती नंबर आहे, डझंट मॅटर. ओके. तर डायरेक्ट तो जम्प करतो. आता इथं बघा, आपण आपण घेतो इथं 6 घेतो आता. ओके. तर ह्या केसेस ज्या आहेत आपल्या, तर ह्या केसमध्ये नाही भेटलं तर डायरेक्ट तो डिफॉल्टला जाईल. ओके. F10 आलो. आता इथं बघा, केची व्हॅल्यू आहे 6 आहे, तर 6 केस कुठंच दिसत नाही इथं, तर तो इट बी गोइंग टू डिफॉल्ट. म्हणजे तो डिफॉल्टमध्ये गेला. 6 जर असेल तर या इट इज कन्सिडर ॲज विकेंड. जे केसेस आहेत आपल्या मंडे टू फ्रायडेसाठी आपण 1 2 3 4 5 6 5 सेट केलं. जर केस कोणतीही दुसरी आली तर तो डायरेक्टली जाणार ॲज विकेंडमध्ये. सो दिस इज द वे. म्हणजे ह्या केस मध्ये काय लिहिलं आहे, ओके, केसची जी कंडिशन आहे ती कंडिशन पण चेक करत नाही, डायरेक्टली आतमध्ये जाऊन ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होणं, हा एक्झिक्यूट झाला त्यानंतर तिथून तो बाहेर पडणार. सो दिस इज द एक्झाम्पल, और वी कॅन से द इम्प्लिमेंटेशन ऑफ स्विच केस स्टेटमेंट. तर स्विचची आपण डेफिनेशन बघितली ते ऑलरेडी. ओके. वी कॅन चेक वन मोर टाइम. ओके. Using the switch keyword, we can create selection statement with multiple blocks, and the multiple blocks can constructed by using the case keyword. Switch case statement in C sharp are substitute for long if else statement that compare variable or expression to several values. म्हणजे जसं if else मध्ये कसे आपल्याकडे मल्टी कंडिशन असतात, इफ हे नाही तर ते नाही तर ते. ओके. सिमिलरच आहे. लॉजिकली आपल्याला जर बघायचं असेल, लॉजिकली जर आपल्याला बघायचं असेल तर इट इज अ काइंड ऑफ सिमिलर, बट इम्प्लिमेंटेशन वाईज जर बघायचं असेल तर देर इज अ लिटल बिट डिफरन्स वी कॅन से. ओके. डिफरन्स काय आहे की एक्झिक्युशनमध्ये आपण बघितलं असेल, एक्झिक्युशनमध्ये स्विच केस, केसेस जसे केस आपल्याकडे येते, ओके, जशी केस आपण कम्पेअर करतो, राईट, जशी केस आपण कम्पेअर करतो त्या बेसिसवरती स्विचमध्ये डायरेक्टली वन बाय वन केसला जात नाही तो, राईट. तो डायरेक्टली पर्टिक्युलर जी केस आहे त्या केसच्या आतमध्ये जातो आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर चेक होतं. तर ह्याच्यामध्ये मध्ये आणि ह्याच्यामध्ये बघा डिफरन्स काय असतो. मध्ये काय होतंय, जे काय आपल्याला कॉम्प्लेक्स लॉजिक आहे विथ मल्टिपल कंडिशन असतात, असं काही काही इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर आपण इफ मध्ये करतो. स्विचमध्ये कसं असतं, मल्टिपल पॉसिबल व्हॅल्यू सिंगल व्हेरिएबल. म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू, आता इथं आपण काय करतो, डेची जी व्हॅल्यू आहे ती एकच असणार आहे आपल्याला ॲट ए टाइम, राईट. 6 आपण सेट करतोय, तर 6 वरती आपण चेक करणार आपला स्विच केस. परंतु जर मध्ये बघितलं तर त्या नंबरला आपण 1 1 10 दिलंय, तिथे खाली आपण 0 से चेक करतोय, इथं 100 चेक करतोय, मल्टिपल वेजशी आपण चेक करतो म्हणजे ॲट अ टाइम. त्यामुळं प्रत्येक व्हॅल्यू आपण मल्टिपल कंडिशन सोबत चेक करतो. स्विचमध्ये तसं नाही. स्विचमध्ये मल्टिपल पॉसिबल व्हॅल्यू आहेत. आता मल्टिपल पॉसिबल व्हॅल्यू म्हणजे काय, म्हणजे ह्याची पॉसिबल व्हॅल्यू आहे, हे पॉसिबल आहे, हे एका व्हेरिएबल सोबतच चेक केले जाते, राईट. सो दॅट्स वाय तो आपण जो व्हेरिएबल सेट केलेला आहे त्या व्हेरिएबल सोबत आपण जिथं आपली केस आहे, जे केस मॅच होते तिथं आपलं एक्झिक्युशन होणार. डिफॉल्ट कशासाठी असतं की जे आपल्या कंडिशन्स आपण एक्सपेक्टेड आहेत ते सॅटिस्फाय होत नसेल तर आपला प्रोग्रामचं आउटपुट हे डिफॉल्टमध्ये जाणार. दॅट्स इट. सो क्लिअर विथ गाईज स्विच केस एव्हरीवन, सगळ्यांना क्लिअर आहे स्विच केस? एनी वन हॅव्हिंग एनी डाऊट, एनी
confusion or anything else? Other guys? स्विच केस बद्दल कोणाला काही डाऊट आहे किंवा काही कन्सर्न आहे? एव्हरीवन सगळ्यांना समजलंय? अदर पीपल येस नो? अदर गाइज प्लीज drop message or whatever, yes no or whatever your input. Okay, no problem. So we can check the next part. Okay, so आता याच्यानंतर बघा लुपिंग पार्ट बघतो, लुपिंग स्टेटमेंट. ओके, सो दिस इज अवर स्विच केस. तर स्विच नंतर आपण नेक्स्ट बघतोय, जसं की फॉर लूप माहित असेल तुम्हाला सगळ्यांना. फॉर लूप म्हणजे काय, राईट? फॉर लूपचं इम्प्लिमेंटेशन बघतोय. फॉर लूप कसं इम्प्लिमेंट करायचं. ओके, फॉर लूप. आता बघा फॉर लूपचं इम्प्लिमेंटेशन मध्ये ज्यावेळेस आपण एखादं फॉर लूप इम्प्लिमेंट करतो किंवा त्याच्यामध्ये बरेचसे कंडिशन्स असतात, राईट? कंडिशन इन द सेन्स जे काही व्हॅल्यूज आपण बघतो किंवा जे कम्पॅरिझन करतो किंवा यामध्ये बरेचसे वेज असतात टू चेक दॅट कंडिशन, राईट? फॉर लूपमध्ये. ओके, आता फॉर लूपमध्ये पहिल्यांदा कसं असतं, आपल्याला एक व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर करणं इट्स नॉर्मल थिंग, राईट? म्हणजे आता फॉर लूप लावायचं म्हटल्यानंतर त्याला आपल्याला इंटिजर सपोज एन इक्वल टू दिला आपण 5, राईट? आता ज्यावेळेस आपण फॉर लूप राईट करतो तर त्याच्यामध्ये फॉर लूपमध्ये आपल्याला कंडिशन द्याव्या लागतात, म्हणजे प्रॉपर जे काही व्हेरिएबल आपण देतो, इनिशियलाइज करतो किंवा इटरेशन असतात. ओके, जसं बघा आता मध्ये मध्ये आपण काय आयदर वन आहे तर वन चेक कर, नसेल तर टू आहे तर टू चेक कर, नसेल तर एल्स मध्ये दोन्ही नाही आपण लिहू शकतो. लाईक सिम्पल कंडिशन असेल तर होतं. फॉर लूप मध्ये काय असतं, सपोज आपल्याकडे एखादं लिस्टमध्ये डेटा आहे, राईट? आपल्याकडे एखादी लिस्ट आहे फॉर एक्झाम्पल, राईट? आणि ते लिस्ट किंवा अरेज असेल, आपण अरे अजून बघितलेलं नाही टॉपिक. ओके, लिस्ट असेल किंवा अरे असेल, तो आपल्याला चेक करायचे त्याच्या व्हॅल्यू वन बाय वन, राईट? त्याच्या व्हॅल्यू आपल्याला वन बाय वन चेक करायच्या आहेत, राईट? तर त्या केसमध्ये आपण काय करतो, फॉर लूप लावतो. फॉर लूप काय करतो, प्रत्येक आलेली व्हॅल्यू किंवा प्रत्येक आलेली व्हॅल्यू, जसं लूप असेल किंवा लिस्ट असेल किंवा अरे असेल, त्यातनं आपण वन बाय वन कसं चेक करतो. तर इटरेशन आहे, म्हणजे फॉर लूप इज एन काइंड ऑफ इटरेशन लूप. ओके, यू कॅन से फॉर लूप एज अ इटरेशन, म्हणजे ह्याच्यामध्ये मल्टिपल इटरेशन्स असतात. त्या इटरेशन्स आपण वन बाय वन इटरेशन्स चेक करतो. सपोज आपल्याला काय करायचं की आपल्याकडे 100 स्टुडंट आहेत. आता रिअल टाइम मध्ये एक्झाम्पल बघा. रिअल टाइम एक्झाम्पल काय आहे, सपोज लेट वी हॅव द मार्क्स. ओके, लेट्स हे आपण कन्सिडर करू, सपोज मार्क्स. तर लेट्स कन्सिडर की आपल्याकडे 100 स्टुडंट आहेत, राईट? 100 स्टुडंट आहेत आणि त्या प्रत्येक 100 स्टुडंटचा कोणतं तरी एक सब्जेक्ट आहे एक्स वाय झेड, राईट? त्या सब्जेक्टचे आपल्याला मार्क्स घ्यायचे. म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे मार्क्स एक लिस्ट आहे किंवा अरे आहे, त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू ऑलरेडी आहेत, राईट? पण तिथून आपल्याला काय करायचं आहे, विथ द हेल्प ऑफ फॉर लूप आपण काय करतो, तर फॉर लूपचा यूज करून त्याच्या आतमधील जे काही व्हॅल्यूज आहेत, राईट? त्याच्या आतमधील जे काही व्हॅल्यूज आहेत, लेट्स कन्सिडर ई पेल्स असेल, स्विच असेल किंवा वॉट एव्हर, राईट? तर या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे, वन बाय वन व्हॅल्यू आपल्याला रीड करायचे आहेत. तर इन दॅट केस आपण काय करतो, वी कॅन यूज एज अ फॉर लूप. म्हणजे फॉर लूपचा यूज करून आपण
त्या व्हॅल्यू आपण गेट करतो. म्हणजे इटरेशन वाईज, म्हणजे जशी व्हॅल्यू येईल तसं ते आपलं लूप फिरत जाणार, किंवा किंवा आपल्याला काय इन्क्रीमेंट करायचं आहे किंवा डिक्रीमेंट करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला वी कॅन चेक दॅट व्हॅल्यूज, म्हणजे त्या बेसिसवरती आपली व्हॅल्यू आपण चेक करतो. ओके. तर फॉर लूप कसं लिहितात बघा. सपोज फॉर, कोण सांगू शकेल आता मला हे एन साठी फॉर लूप लिहायचं आहे? कोण सांगू शकेल कसं लिहायला लागेल? काय असू शकते कंडिशन? फॉर लूप कसं लिहितात? कंडिशन काय असतात फॉर लूप मध्ये? एनीवन, एनी आयडिया गाईज? मला आता काय करायचं आहे, एन मध्ये 5 आहे, म्हणजे एन ची व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे 5 टाइम आपला फॉर लूप फिरणार, राईट? 5 टाइम आपला फॉर लूप फिरणार, म्हणजे इटरेशन 5 फिरणार आपले. तर आता हे त्यासाठी आपल्याला फॉर लूप यूज करायचं आहे. तर त्यासाठी कसं फॉर लूपचा सिंटॅक्स काय असतो, कोण सांगू शकेल? म्हणजे आता हे एन साठी लावायचं आपल्याला फॉर लूप, सिम्पल फॉर लूप लावायचं आहे. कोण सांगू शकेल? एनी थॉट? जनरली नॉट syntax specific in C#, but generally. Initialization, test condition, increment or decrement. राईट. सो त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी असतात. ओके. पहिल्यांदा काय असतं, व्हेरिएबल इनिशियलायझेशन. त्यानंतर आपण काय करतोय, इटरेशनच्या कंडिशन असतात. त्यामध्ये इटरेशनच्या कंडिशन म्हणजे काय, सपोज इन ग्रेटर दॅन 5, इन लेस दॅन 5. ओके. सो दॅट इज कॉल्ड एज इटरेशन कंडिशन्स. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इटरेशन इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. तर हा आहे फॉर लूपचा सिंटॅक्स. 3 सब कॅटेगरीज असतात. तर आता पहिल्यांदा बघा, आपण ऑलरेडी एन इक्वल टू 5 दिले, त्यामुळं व्हेरिएबल आपल्याला इनिशियलाइज करायचं आहे. फक्त डिक्लेरेशन पण आपण करू शकतो. जर आपण एन जर डिक्लेअर केलं नसतं तर आपण एन इक्वल टू, सपोज इथं आपण दिलं असतं 0, पण ऑलरेडी एन आपण इथे इनिशियलाइज केलं, त्यामुळे आपण जस्ट एन यूज करतोय, राईट? त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी कोणती आहे, इटरेशन आहे. म्हणजे कंडिशन काय लावायचं आपल्याला, एन म्हणजे कसं चेक करायचं आहे. तर सपोज आपल्याला एन चेक करायचं आहे दॅट वे. ओके. त्यानंतर आपल्याला इटरेशन कसं करायचं आहे, म्हणजे इन्क्रीमेंट करायचं आहे, डिक्रीमेंट करायचं आहे. येस. तर एन प्लस प्लस, म्हणजे आता एन ची व्हॅल्यू स्टार्टिंगला आपण काय करतोय, 0 चेक करतोय, परत 1 होणार, परत 2 होणार, परत 3 होणार, परत 4 होणार, असे चेक करणार आपण 1 बाय 1 व्हॅल्यू. 1 बाय 1 व्हॅल्यू आपण त्या लूप मधून चेक करणार, राईट? ओके. आता ज्यावेळेस आपण कन्सोल डॉट राईट लाईन लिहितो, ओके, त्याच्या आतमध्ये बघा, इटरेशन एन आहे. ओके. आता आपण काय करतो, इथं कन्सोल डॉट राईट लाईन इटरेशन दिलं, म्हणजे जी व्हॅल्यू एन ची इटरेशन जसं फिरेल, एन इथं प्लस करतोय, पहिल्यांदा 0 येणार, परत पुढे गेल्यानंतर 1 होणार, 2 होणार, असं फिरणार आहे फॉर लूप. 5 टाइम पर्यंत हे फॉर लूप फिरत राहणार. ओके. आणि यातल्या व्हॅल्यू आपल्याला रीड करायचे असतात, त्यावेळेस आपण काय करतो, यूज करतो फॉर लूप. ओके. तर आता हे फॉर लूप कसं एक्झिक्यूट होतं हे बघा. डायरेक्टली आपल्याला इथे यायचं आहे. ओके. तर काय करायचं, वरच्या ह्याच्यातून डायरेक्ट इथं नसेल तर काय करायचं, डिबगर लावल्यानंतर काय करायचं, कंटिन्यू करायचं.
तर आपल्याला पर्टिक्युलरली जे फॉर लूप आहे ते फॉर लूप चेक करायचे, कंडिशन चेक करायचे, राईट. आपण करतोय आता F10. ओके. आता बघा इथं आपण इन काय केलं, 5 सेट केलं. ओके, जस्ट 5 सेट केलं आपण इन. 1 मिनिट गाईज. या सो फर्स्ट बघा इथं यांची व्हॅल्यू किती आहे आता. यांची व्हॅल्यू आपण इथं 0. त्यानंतर बघा हे एक्झिक्युशन कसं होतं बघा. परत चेक करतंय, यांची व्हॅल्यू ही 5 पेक्षा लेस दॅन आहे. ओके, त्यामुळे इथं कंडिशन येणार 2. त्यानंतर आपण काय करतो, n++. ओके, तर ह्या स्टेजला आता यांची व्हॅल्यू आपण नेक्स्ट ज्यावेळेस करेल त्यावेळेस ते इन्क्रीमेंट होणार. ओके, तर सध्या पहिल्यांदा एक इटरेशन प्रिंट झालं, इटरेशन 1, त्यामध्ये यांची व्हॅल्यू आहे 0. राईट. परत गेलो पुढं, हे असं फिरत राहणार जितक्या वेळेस आपलं जे कंडिशन सॅटिस्फाईड होत नाहीत तोपर्यंत हे लूप आपलं फिरत राहणार. परत बघा इथं यांची व्हॅल्यू काय झाली, यांची व्हॅल्यू 1 झाली, तर काय करतो कंडिशन यांची व्हॅल्यू आपण चेक करतोय 5 सोबत. तर चेक झालं, परत तिथं आलो, परत खाली गेलं, परत इटरेशन मध्ये बघू शकतो आपण यांची व्हॅल्यू 1 झाली. राईट. परत आता इथं n++ झालं, n++ झाल्यानंतर यांची व्हॅल्यू 2 झालेली असणार. यांची व्हॅल्यू 2 ते चेक करता n 5 पेक्षा, n कम्पेअर करते n ग्रेटर दॅन 5. येस आहे. त्यानंतर पुढे जाणार. आता इथं जर बघितलं तुम्ही आउटपुट म्हणजे कसं इटरेशनच्या व्हॅल्यू जे आहेत 1 2 असं इटरेशन वाढत चाललेलं आहे आपलं. राईट. तर यांची व्हॅल्यू किती आहे सध्या, 3 आहे. त्यानंतर आपण बघितलं तर n ची व्हॅल्यू किती झालेली आहे सध्या इथं, 4 झालेली आहे. राईट. 4 झाली. त्यानंतर बघितलं यांची व्हॅल्यू किती झाली, आता यांची व्हॅल्यू 5 झाली. ओके, 5 झाल्यानंतर इथं बघा ही कंडिशन फॉल झाली. राईट. n ग्रेटर दॅन 5 म्हणजे यांची व्हॅल्यू 5 आहे. 5 ग्रेटर दॅन 5, 5 ग्रेटर दॅन 5. वॉच इथं 5 व्हॅल्यू दिली आपण, आणि जर आपण बघत असेल तर लेट्स सी. ओके, इथं जर बघितलं तर 5 ग्रेटर दॅन 5 म्हणजे जर आपण 5 सोबत चेक करत असेल तर आता इथं आपण इक्वल टू एक ऑपरेशन बघितलं होतं, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू. राईट. इक्वल टू जर असतं तर इथं ट्रू आलं असतं, बिकॉज ते 5 पण कन्सिडर करतं. जर नॉर्मली आपण 5 ग्रेटर दॅन चेक करत असेल, राईट, किंवा लेस दॅन चेक करत असेल तर ती व्हॅल्यू स्किप करतं, म्हणजे 5 फॉल्स येतं इथं. ओके, इथून आपला हा लूप बाहेर पडला. राईट. आपण इटरेशन प्रिंट केलं नाही आणि यांची व्हॅल्यू सध्या किती 5 आली, तर तो बाहेर पडला. इटरेशन आपले 0 पासून चालू झाले 4 पर्यंत आले, तर 5 लूप्स आपण फिरवले. तर दिस इज अ एक्झाम्पल ऑफ, वी कॅन सी द फॉर लूप. इटरेशन जसे असतात त्या इटरेशनच्या बेसिसवरती फिरतं. राईट.
परत एकदा बघायचं असेल तर आपण एकदा परत रिपीट करतोय. फॉर लूप, मोस्ट कॉमनली युज्ड लूप दॅट इज अ फॉर लूप. ओके, आता इनिशियलला बघा, स्टार्टिंग सगळ्यात पहिले आपण एन ची व्हॅल्यू दिली ती 5. ओके, परत आपण ॲज अ डिक्लेरेशन केलं तर एनी व्हॅल्यू आपण दिली ती, नॉट एन इशन. परत काय करतो आपण इथं, एन इक्वल टू 0, म्हणजे एन ची व्हॅल्यू आपण 0 सेट केली. राईट, 0 सेट केल्यानंतर आपण काय करतो नॉर्मली, एन ची व्हॅल्यू ही आपल्याला 5 सोबत चेक करायचं, म्हणजे आपले जे लूप फिरवायचं किती आपल्याला 5 पर्यंत फिरवायचं लूप. राईट, लूप आपल्याला 5 पर्यंत फिरवायचं, त्यामुळे आपण यांची व्हॅल्यू 5 सोबत कम्पेअर करतो. राईट, तर स्टेप बाय स्टेप बघा. आता ज्यावेळेस फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड होईल, ओके, त्यानंतर तो गेला एनला, एन मध्ये गेल्यानंतर परत तो आला एन प्लस प्लस. एन प्लस प्लस मध्ये आला, परत इथं काय करतोय, कंडिशन चेक करतोय. राईट, कंडिशन चेक करतोय. इथं परत आपण गेलो, एन ची व्हॅल्यू आली 2 नी. ओके, परत इन्क्रीमेंट झालं, इन्क्रीमेंटेड व्हॅल्यू आपण डिस्प्ले केलंय. परत इथून बघा, इथून डायरेक्ट हे जंप कुठं होतं, ह्याच्यात जंप होतं, हे इन्क्रीमेंट करतं, इन्क्रीमेंट केल्यानंतर परत हे ऍक्च्युअली एक्झिक्युशन होतं. आता नॉर्मली आपल्याला जर बघायला गेलं तर फॉर लूप लिहिलंय आपण, नॉर्मली लिहिलं तर आपल्याला असं वाटतं की पहिल्यांदा याची फर्स्ट टाइमला फक्त इथून येतं, ज्यावेळेस 0 असतं तेव्हा इकडून येतं, पण ज्यावेळेस हे एक्झिक्युशन स्टार्ट होईल त्यावेळेस आता हे ब्रॅकेट नंतर कुठं जाणार, हे एन प्लस प्लसला जाणार, पहिल्यांदा एन प्लस प्लस करतं ॲट, म्हणजे एकदम ॲक्च्युअली एक्झिक्युशन कसं होतं बघा. ब्रॅकेटमधून गेलो तो एन प्लस प्लसला. राईट, त्याच्यानंतर तो गेला कुठं, ब्रॅकेटमधून एन प्लस प्लसला गेला, एन नंतर आपण तो काय करतो, एनची कंडिशन चेक करतोय. राईट, एनची कंडिशन आपण चेक करतोय. एनची कंडिशन आपल्याला इथं चेक करायचं आहे की ज्यामध्ये व्हॅल्यू ज्या आहेत, ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू आपण एनच्या ॲज अ वॉट एव्हर व्हॅल्यू आपण पास करतो त्या पासिंग व्हॅल्यू सोबत आपण चेक करतोय. ओके, इथं आलो आपण, त्याच्यानंतर बघितलं तर इथं आपल्याला एन हे आपण एनची कंडिशन, एनची व्हॅल्यू 3 आली. राईट, 3 आली, 3 नंतर आपण परत पुढे गेलो, परत ती व्हॅल्यू आपण लेट्स कन्सिडर, परत ती व्हॅल्यू बघितली. राईट, ओके, परत बघा इथं एनची व्हॅल्यू आपण चेक करतोय, आणि ज्यावेळेस 5 व्हॅल्यू होते त्यावेळेस 5 लेस दॅन किंवा 5 ग्रेटर दॅन 5 इट्स अ फॉल्स. राईट, 5 लेस दॅन 5, 5 ग्रेटर दॅन 5 अशी जर कंडिशन येते त्यावेळेस ते ऑटोमॅटिकली फॉल्स होते, कारण 5 हे जर इक्वल टू आपण यूज करत असेल, लेस दॅन इक्वल टू म्हणजे ती 5 पण कन्सिडर करतात. ओके, पण आपण लेस दॅन इक्वल टू करत नाही किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू करत नाही, जस्ट ग्रेटर दॅन लेस दॅन यूज करतो, त्यामुळे ते कंडिशन इथं फॉल्स झाली. इथं कंडिशन ज्यावेळेस फॉल्स होईल त्यावेळेस तिथून आपण आपलं लूप हे आउट होणार, बाहेर पडणार, आपण लूपमधून बाहेर पडलो. So this is the real time or the practical implementation of for loop. Okay, this is the real time or we can say the practical implementation of for loop. सगळ्याला समजलेलं आहे फॉर लूप ऍक्च्युली कसं इम्प्लिमेंट होतं, कसं एक्झिक्यूट होतं. ओके, सिम्पल एक्झाम्पल आपण घेतलंय जेणेकरून तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. एव्हरीवन क्लिअर आहे सगळ्यांना? एनीवन हॅव्हिंग एनी डाऊट इन फॉर लूप? कंडिशन काय आहे, पी एन प्लस प्लस काय आहे, मग याला काय म्हटलं जातं, किंवा एक कंडिशन लावतो त्याला काय म्हटलं जातं, किंवा वॉट एव्हर. अदर गाईज येस नो वॉट एव्हर, समजलं नसेल तर विचारू शकता. बिकॉज दिस इज अ कॉमन कॉन्सेप्ट, कॉमन इम्प्लिमेंटेशन आपल्याला बऱ्याच केसेसमध्ये आपल्याला फॉर लूप आपण रेग्युलरली यूज करतो, त्यामुळं फॉर लूप कसं लावायचं, कंडिशन कशा लावायचं हे समजणं गरजेचं आहे.
ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? Anyone having any question, any doubt regarding the for loop? ओके, नो इश्यू. सो या, आता याच्यानंतर आपल्याला बघायचं की हे आपण लुपिंग स्टेटमेंट बघतो, राईट? तर लुपिंग स्टेटमेंट म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे काही अदर टाइप्स आहेत, जसं की वाईल लूप. ओके. ओके, द वाईल लूप आणि डू वाईल लूप दोन लूप असतात. ओके, वाईल लूप अँड डू वाईल लूप. तर वाईल लूप इज बेसिकली, ज्यावेळेस आपल्याला तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये एखादा क्वेश्चन जर आला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वाईल लूप अँड डू वाईल लूप, कोण सांगू शकेल? एनीवन? द डेफिनेशन और द डायरेक्टली डिफरन्स? Do while executes at least once, while may not. Yeah. So that means while loop is a entry control loop and do while loop is a exit control loop, right? What is mean by the entry control? What is mean by the exit control? Okay. Entry control means in a while loop, we can check the condition at entry whenever we going to enter into the loop. So that time only we can check the conditions in a while loop. But in case of do while loop, there is a exit control means first we execute the conditions and at the last we can check the condition, whatever condition that we are trying to satisfy. While loop is a entry control loop. Okay. Okay, what is mean by the entry and what is mean by the exit, so that we will check. Okay. The while loop चा syntax कसा असतो बघा. While loop suppose integer I equal to 0. Okay. I equal to 0 असेल, suppose I आपण चेक करतोय 5. हे झालं आपलं व्हाईल. ह्याच्या आतमध्ये आपण जे काही वॉट एव्हर कोड आपल्याला लिहायचा आहे तो ह्याच्या आतमध्ये आपण लिहिणार. ओके. कन्सोल डॉट राईट लाईन. सपोज इथं आपण स्पेसिफाय करतोय इटरेशन्स इन while loop plus I plus plus. Okay. So this is the way. दिस इज द वे वाय लूप. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं एंट्री. एंट्री कंट्रोल म्हणजे काय, इथं आपण एंट्री करतोय, इथंच आपण चेक करतोय आतमध्ये जायचं की नाही जायचं, राईट? इथंच आपण चेक करतो की आतमध्ये जायचं की नाही. जर आपली कंडिशन सपोज असेल इथं, आता सपोज या ॲज इट इज आपण चेक करू. जर कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तर तिथूनच तो आतमध्ये जाणार नाही. तिथूनच तो आतमध्ये जाणार नाही, राईट? सो दिस इज वाईल लूप. आता वाईल लूप कसं एक्झिक्यूट होतं बघा. याच्यात आत कंडिशन असतात आणि ॲट द एंड आपण काय करतो, तो इन्क्रीमेंट करतोय. फॉर लूप मध्ये बघा, फॉर लूप मध्ये काय होतं, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट हे इथंच होतं. कंडिशन इथं फक्त वाईल मध्ये जर बघितलं तुम्ही, फक्त कंडिशन चेक आहे. हे जो पार्ट आहे तो पार्ट आपल्याला इथं बघायला मिळेल. हे जे डिक्लेरेशन जर बघितलं तुम्ही वर आहे, हे पार्ट वरती लिहिलेलं आहे आणि हे जे पार्ट आहे हे पार्ट खाली, म्हणजे सेपरेट सेपरेट केलेलं आहे. ओके, सेपरेट सेपरेट केलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा एक्झिक्युशन होतं, नंतर ते इन्क्रीमेंट होतं, परत कंडिशन चेक करतो. ओके. सो दॅट इज कॉल्ड एज एंट्री कंट्रोल लूप. म्हणजे लूपची एंट्री होती तिथंच आपण चेक करतो. ओके. दिस इज कॉल्ड एज अ वाईल लूप. तर कसं एक्झिक्यूट होतं बघूया आपण. ओके, टेन करतो आपण. आता इथं कंडिशन आहे वाईल लूप. आता वाईल मध्ये आपण जर गेलो तर वाईल मध्ये कंडिशन आहे. सध्या काय कंडिशन चेक केले,
आपण नॉर्मल कंडिशन लिहिली, आयची व्हॅल्यू आपण चेक करतोय 5 सोबत. आता 5 आय इक्वल टू आपला किती 0 आहे. पहिल्यांदा आला इटरेशन इन व्हाईल लूप, आयची व्हॅल्यू असणार 0. ओके, आयची व्हॅल्यू 0 असणार. नेक्स्ट गेला तो आय प्लस प्लस झाला, आयची व्हॅल्यू आता इथं 1 झालेली असणार. परत गेला तो आयची व्हॅल्यू आता इथं लूपमध्ये जर बघितलं तर आयची व्हॅल्यू ही एन झालेली आहे, राईट. 1 झालेली. त्यानंतर जर बघितलं तर नेक्स्ट गेला तो 2 झालेले असणार. आयची व्हॅल्यू 3. आउटपुट आलं म्हणजे त्याच्यानंतर आपलं कंडिशन इन्क्रीमेंट डिक्रीमेंट त्याच्यानंतर करतो आपण. राईट. म्हणजे जे काही आपलं लॉजिक आहे, लॉजिक झाल्यानंतर आपण इन्क्रीमेंट डिक्रीमेंट करतो आणि त्यानंतर परत वरती जाऊन परत चेक करतो कंडिशन. ओके, सपोज इथं आता आय आलं 4. 4 आल्यानंतर कंडिशन सॅटिस्फाय झाली आणि त्याच्यानंतर आपण आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर व्हाईल चेक करायला लागलो आय ग्रेटर दॅन 5. तर इथं आपली कंडिशन सॅटिस्फाय होणार, कंडिशन फॉल्स होईल. कंडिशन फॉल्स होईल तिथून आपला लूप हा बाहेर पडणार. लूप हा बाहेर पडणार म्हणजे जर बघितलं तर आपलं आउटपुट लूपमध्ये, व्हाईल लूपमध्ये 1 2 3 4 आहे, तिकडेही आपलं आउटपुट 0 2 3 4 होतं, राईट. आता बघा असा एक क्वेश्चन असू शकतो की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हाईल लूप अँड फॉर लूप. एनीवन हॅव्हिंग एनी क्वेश्चन इन माइंड? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हाईल लूप अँड फॉर लूप? कोणाला क्वेश्चन आहे असा? डोळ्याच्या लास्टला सेमिकॉलन नसते. सॉरी, येस मयूर. व्हाईल कंडिशनला असतं, डोअल मध्ये सेमिकॉलन नसते आणि व्हाईल लूप मध्ये नसते. नाही नाही, फक्त सेमिकॉलन असतो किंवा नसतो, दॅट इज अ नॉट डिफरन्स. ओके, तर तर तो एक एक पार्ट आहे. बट ॲक्च्युली जे डिफरन्स आहे म्हणजे आता पहिली गोष्ट काय असते की इन जनरल ॲज अ डेव्हलपर, ओके, ॲज अ तुम्ही डेव्हलपर आहे, तुम्हाला पर्पज कळला पाहिजे की कधी कोणतं यूज करायचं. बरोबर, तुम्हाला एक सिनेरिओ असेल तुमच्याकडे एखादं काहीतरी इम्प्लिमेंट करायचं आहे, पण कोणते टेक्निकली ॲज अ डेव्हलपरची मोस्ट इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी काय असते की कोणत्या केसमध्ये कोणती कन्सेप्ट कुठं यूज करायची. सो दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर आता बघा, ज्यावेळेस आपल्याला नंबर ऑफ इटरेशन, किती इटरेशन करायचे आहेत आपल्याला नोन असतील, ओके, म्हणजे 10 इटरेशन करायचे आहेत, 15 इटरेशन करायचे आहेत, वॉट एव्हर. ज्यावेळेस नोन असतील, माहीत आहेत आपल्याला एवढे इटरेशन आपल्याला करायचे आहेत, तर तसं असेल फिक्स, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, सॉरी फॉर लूपला प्रेफर करतो. व्हाईल लूपला आपण काय प्रिपेअर करत नाही, किंवा इटरेशन किती आहेत आपल्याला माहीत नाहीत. तसं लॉजिक असेल तर आपण जातो कुठं, व्हाईल लूपवरती. ओके, आता फॉर लूपमध्ये कसं असतं, ऑल दी लूप कंट्रोल म्हणजे इनिशियलायझेशन, कंडिशन किंवा अपडेट, ते एकाच ह्याच्यामध्ये असतं आपलं. ओके, ते एकाच ह्याच्यामध्ये आपण करतो. म्हणजे इनिशियलायझेशन किंवा बाकीचं सगळं आहे ते एकाच आहे. पण व्हाईल लूपमध्ये कसं असतं, हे सेपरेट केलेलं असतं युजली. फ्लेक्झिबल दिलेलं आहे आपण सगळं, म्हणजे आयदर आपलं जे इनिशियलायझेशन वेगळं आहे, त्यानंतर कंडिशन वेगळे आहे, त्यानंतर हे सेपरेट सेपरेट केलेलं आहे, म्हणजे मोर फ्लेक्झिबल आहे व्हाईल लूप. ओके, आता फॉर लूपमध्ये कसं असतं माहिती आहे का, फॉर लूपमध्ये ज्यावेळेस आपल्याला मल्टिपल कंडिशन असतात, ओके, आणि त्यातनं आपण काउंटर काउंटर लूप काढतो, म्हणजे जसं एन प्लस प्लस करतो किंवा एन मायनस मायनस असेल, तर हे एकाच ह्याच्यामुळे असल्यामुळे आपला जो ब्लॉक ऑफ कोड आहे, तो ब्लॉक ऑफ कोड आपला कंडिशनच्या नंतर आपला एक्झिक्यूट होतो. ओके, आणि कंडिशनच्या नंतर एक्झिक्यूट होऊन तिथून आपण बाहेर पडतो. पण इथं कसं असते, इथं आपण फक्त चेक करणार, ओके, आणि त्यानंतर आपलं एक्झिक्युशन होणार. इन्क्रीमेंट हे आपण बिलो करतो. ओके, इन्क्रीमेंट हे आपण इथं बिलो करतो विदिन व्हाईल. परंतु इथं कसं असतं, इन्क्रीमेंट हे आपण ॲट द फॉरमध्ये टॉपला करतो. ओके, ॲज अ कंडिशनली ऑर ॲज अ इम्प्लिमेंटेशन आहे. जर लॉजिकली बघायचं असेल तर लॉजिकली
देर आर सम सिमिलरिटी. ओके. पण यूज केस असतात, म्हणजे कधी कोणती कन्सेप्ट यूज करत असतो त्याला एक स्पेसिफिक रिझन असलं पाहिजे की हेच कशासाठी करायचं. ओके, तर यूज केस जर बघितली आपण फॉर लूपसाठी, फॉर लूप आपल्याला कधी यूज केलं जातं, म्हणजे कोणत्या केसमध्ये, ज्यावेळेस काउंटिंग करायचं आहे किंवा इटरेटिंग ओव्हर अरेज, म्हणजे अरेवरती आपल्याला ऑपरेशन करायचे आहेत. ओके, त्या केसमध्ये आपण काय करतो, फॉर लूप यूज करतो. ज्यावेळेस आपल्याला वाईल लूप यूज करायचा, वाईल लूप म्हणजे कधी कधी असतं की एखाद्या कंडिशनसाठी आपल्याला वेट करायची आहे, राईट. तर ती कंडिशन फॉल्स व्हायची आपल्याला वेट करायचं आहे. ओके, तर त्या केसमध्ये आपण यूज करतो ॲज अ वाईल लूप. ज्यावेळेस एखादा अरे आहे त्याच्यात आपल्याला काउंट करायचं आहे किंवा असं काही ऑपरेशन्स आहेत, त्यावेळेस नॉर्मली वी कॅन गो विथ अ फॉर लूप. सर, दिस इज अ दिस इज अ जस्ट अ सिनेरिओ, म्हणजे नॉर्मली आउटपुट हे ऑलमोस्ट सिमिलर जरी येत असेल तरी त्याला एक रिझन असतं. आता आपण एक जनरल सिनेरिओ घेतला त्यामुळे येत आहे, पण ॲज प्रॅक्टिकली त्या सिनेरिओमध्ये आपण वाईल लूप कधी यूज करतो, किंवा ज्यावेळेस अरे आहेत किंवा लिस्ट आहेत त्यातनं बरेचसे व्हॅल्यू येतात, त्या व्हॅल्यू घेऊन आपल्याला रीड करून प्रत्येक व्हॅल्यू चेक करायचे आहे, किंवा वॉटेवर दुसरं काहीतरी लॉजिक असेल तर त्याच्यामध्ये आपण फॉर लूप प्रिफर करतो. ओके, आता हे झालं व्हाईल लूप. व्हाईल लूपमध्ये आपण जस्ट कंडिशन चेक केली, नंतर लॉजिक लिहिलं, आणि ॲट द एंड त्या व्हाईलच्या आतमध्ये आपण काय केलं, इन्क्रीमेंट करतो, राईट. तर व्हाईल लूप इज कॉल्ड एज अ इंट्री कंट्रोल लूप. ओके, व्हाईल लूप समजले सगळ्यांना. आता ह्याच्यानंतर ह्याच्या रिलेटेडच एक व्हाईल नंतर आपल्याकडे असतो दुसरा पार्ट असतो डू व्हाईल लूप. ओके, डू व्हाईल लूप. तर डू व्हाईल लूप इज कॉल्ड एज अ एक्झिट कंट्रोल लूप. ओके, डू व्हाईल लूपला काय म्हटलं जातं, एक्झिट कंट्रोल लूप. कसं एक्झिट कंट्रोल तर बघतो आपण आता. एक्झिट कंट्रोल, ओके. जसं व्हाईल लूप आपण घेतलं, सपोज आता बघा, इंटिजर सपोज जे इक्वल टू 0. आता हे झालं आपलं डू. हे झालं डू. डू नंतर जर बघितलं कन्सोल, सपोज राईट लाईन, त्यानंतर आपण बघू शकतो इटरेशन इन डू व्हाईल लूप. इथं आपण बघू शकतो प्लस जे. ओके, आता हा जो ब्लॉक होता व्हाईल, तर हा पार्ट कुठे येणार ह्याचा, इथे येणार. व्हाईल जे, दॅट्स इट. तर ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये एक्झिक्युशन कसं होतं, ॲटलिस्ट एकदा तरी तो ब्लॉक आपला एक्झिक्यूट होतो डू व्हाईल लूपमध्ये. म्हणजे इथं कसं आपण वरती चेक करत असल्यामुळं आतमध्ये जाण्यासाठी एंट्री नव्हती आपल्याला. दॅट इज कॉल्ड एज एंट्री कंट्रोल लूप. आणि हे आहे एक्झिट कंट्रोल, म्हणजे एक्झिट एक्झिट होताना चेक करतोय आपण. ओके, एक्झिट होताना आपण चेक करतोय. कोड जर बघितला तुम्ही, ऑलमोस्ट सेम कोड आहे. हा पार्ट जो आहे, हा पार्ट इथं खाली आहे. ओके, आणि इथं आपण जस्ट लिहिले डू. तर सिंटॅक्समध्ये एवढा चेंज आहे, परंतु एक्झिक्युशनमध्ये लिटल बिट चेंज आहे. तर कसं चेंज आहे ते आपण बघतोय. ओके, तर आपण आलो पहिल्यांदा आपण बघतो आता व्हाईल लूप मध्ये. बघा व्हाईल लूप मध्ये कसं एक्झिक्यूट होतं. प्लस प्लस होणार, त्यानंतर वरती जाणार स्टेप बाय स्टेप, व्हाईल कंडिशन, इम्प्लिमेंटेशन, इन्क्रीमेंट, व्हाईल कंडिशन, असं स्टेप बाय स्टेप आपण चेक करतोय इन व्हाईल लूप. आता डू व्हाईल लूप मध्ये बघा, डू व्हाईलला आपण जस्ट काय केलं, जे इक्वल टू 0, त्यानंतर डू. डू मध्ये आलो, आत आल्यानंतर आपण म्हटलं जे इक्वल टू 0, राईट. त्याच्यानंतर आपण काय करतोय, व्हाईल मध्ये चेक करतोय कंडिशन ती. ओके,
जी कंडिशन आहे ते आपण चेक करतोय, म्हणजे आयदर दॅट व्हॅल्यूज. ओके, देर इज अ लिटल बिट, इथे एक लाईन मिस झाली आपली. ओके, तर जे काही इन्क्रीमेंट असतं, ओके, जसं तिकडं केलेलं आहे तसं सिमिलरली इन्क्रीमेंट आपल्याला इथं करायला लागेल. इन्क्रीमेंट केलं त्यानंतर जे प्लस प्लस झाला. आता आपले व्हायच्या दोन्ही लाईन एकच राहणार, कारण रिझन काय आहे की आपलं आपण इन्क्रीमेंट करत नव्हतो, त्यामुळं दोनला सेम असणार, इथून पुढे ते इन्क्रीमेंट होणार. ओके, कंडिशन आली, जे प्लस प्लस झाला, जे प्लस प्लस झाला त्यानंतर आपण बघू शकतो जे ची कंडिशन आपण चेक करतोय, जे ची व्हॅल्यू ज्यावेळेस 5 येईल, ओके, त्यावेळेस बघा आता जे ची व्हॅल्यू 3 आहे. जे 4 झाला. ओके, 4 झाल्यानंतर वर गेला, वरती गेला, परत प्रिंट झाला, जे इन्क्रीमेंट झाला. ओके, इन्क्रीमेंट कंडिशन आहे वाईल जे 5, इथून तो बाहेर पडला. राईट. इथून तो बाहेर पडला म्हणजे आता हे लाईन जे आहे ते आपण जस्ट एक्झिक्यूट केलं होतं, परंतु ते आपण प्लस प्लस यूज केलं नसल्यामुळं, इन्क्रीमेंट केलं नसल्यामुळे ते डबल लाईन आली. राईट. ही लाईन एक्झिक्यूट होते, परंतु इथे कंडिशन चेक केल्यामुळं आपण इथून परत बाहेर पडतो. राईट. तो दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज अ एंट्री कंट्रोल लूप. दिस इज कॉल्ड एज एक्झिट कंट्रोल, म्हणजे एंट्रीच्या टाइमला आपण इथे कंडिशन चेक करतो आणि इथे काय करतो, एक्झिट होताना आपण कंडिशन चेक करतो. सो दिस इज डिफरन्स बिटवीन अ while लूप अँड डू while लूप. ओके, ॲटलिस्ट वन टाइम जरी असेल म्हणजे फर्स्ट टर्म, ओके, तरी आपल्याला एक कंडिशन आपली एक्झिक्यूट होते, इथं कंडिशन एक्झिक्यूट होते आणि त्यानंतर आपण चेक करतो. कंडिशन एक्झिक्यूट होते आणि त्याच्यानंतर आपण चेक करतो. आता जे ची व्हॅल्यू आहे 0, जर इथं आपण 0 करत असेल तर बघा, ऑब्विसली दोन्ही केसमध्ये आपण इथं 0ला चेक करतोय, तर दोन्ही केसमध्ये बघा काय आउटपुट येते. आता बघा ही कंडिशन चेक होते, आयची व्हॅल्यू 0 आहे, आपण आणि 0 सोबत चेक करतोय, फॉल्स झालं, तिथं आतमध्ये गेलंच नाही. राईट, आतमध्ये तो गेलाच नाही. आता ह्या केसमध्ये बघा, वाईल लूपमध्ये आतमध्ये गेला, प्रिंट झालं, जे प्लस प्लस केला आणि प्लस प्लस झाल्यानंतर आपण इथं काय करतोय, जे इथून बाहेर पडला, म्हणजे या केसमध्ये जर बघितलं तर ॲटलिस्ट एक वन व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करता येते. ओके, ॲटलिस्ट वन व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करता येते, म्हणजे एक कंडिशन आपली प्रिंट होते. दिस इज द मेजर डिफरन्स बिटवीन while लूप अँड डू while लूप. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे गाईज? एव्हरीवन, एनीवन हॅव्हिंग एनी इश्यूज, एनी कन्फ्युजन, एनी डाऊट इन लूपिंग स्टेटमेंट? कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता, एनीवन. So yeah, with this we can wind up here. We'll meet again tomorrow with the remaining control statement part. याच्यावरती असाइनमेंट येईल. असाइनमेंट, देर आर ओनली फ्यू पीपल सॉल्विंग द असाइनमेंट. ओके, हा इजी पार्ट आहे, सिम्पल आहे, तर याची असाइनमेंट ॲटलिस्ट तुम्ही टाइम टू टाइम असाइनमेंट कम्प्लीट करा. बिकॉज ज्यावेळेस मॉक इंटरव्ह्यूज किंवा अदर काही आपलं पार्ट असेल त्यावेळेस तुम्हाला हे इझी जाईल. Okay. All right, guys. Yeah. Thank you for your time. We'll meet again tomorrow with same time. Thanks all for your time. Thank you. तुम्हाला काही डाऊट असेल they can stay. Otherwise, you can leave for the day. Thanks all.
हॅलो. Yes, Mayur. सर मी तुम्हाला ती हे टाकलं फोटो पाठला सर, ती एरर काय निघालाच नाही. शेअर करा सर विंडो. Yes, screen share. Okay, screen दिसते तुझी?